नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी। आज तुम्हाला खूपच छोटी रांगोळी, आपण याला मिनी रांगोळी म्हणू शकतो, अशी काढणार आहोत। त्यासाठी आधी छोटा चौकोन काढून घ्यायचा आहे। 2 ते 2 टिपके दिले तरी चालतील। त्याच्या साइडनेही त्याला समांतर असा चौकोन काढून घ्यायचा आहे, जवळ जवळ असा। चौकोन काढून झाल्याच्या नंतर चारही बाजूंना मध्यभागी आपल्याला लाल टिपके देऊन घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने। त्यानंतर त्याला पसरवून घ्यायचं आहे व त्यामध्ये पिवळा टिपका देऊन घ्यायचा आहे। ते झाल्याच्या नंतर आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत छोटूशा, आणि नंतर त्याला दोन्ही साइडला आपल्याला चौकोनाला आकार येईल असा चक्रा काढून घ्यायच्या आहेत। पहा, अशा पद्धतीच्या 2 चक्र हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्रत्येकच साइडला। अशा पद्धतीने आपली छोटीशी सुंदर रांगोळी काढून झालेली आहे। पटकन होणारी रांगोळी आहे ही देवघरासमोर काढण्यासाठी। खूपच शुभ आणि सुंदर मानली जाते। आता आपण पिवळा टिपका दिलेला आहे मध्ये, त्याला परत लाल टिपका दिलेला आहे। आता साइडने आपण 2-2 रेघा काढून घ्यायच्या आहेत। देवघरासाठी खूपच शुभ मानली जाणारी ही रांगोळी आहे। नक्की काढा ही रांगोळी। तर आता आपण मोठ्या ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्यांना पांढरा रंग देऊन घेणार आहोत। आता आपण त्या रेघेला 3-3 पाकळ्या काढून घेणार आहोत, गोलाकार 3 पाकळ्या, म्हणजे रांगोळी आणखीन सुरेख दिसायला मदत होणार आहे। तर अशा पद्धतीने आपली सुरेख रांगोळी ही तयार झालेली आहे। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच नेहमी रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर, अंगणासमोर तसेच देवघरासमोर नेहमी रांगोळ्यांनी घर सजवत राहा। Thank you so much for watching this video. Thanks a lot. Please do subscribe and share. Thank you.